आणि कसं सोडवावं लागतं या ग्रहित मध्य पद्धतीने गणित या भागाविषयी आज आपल्याला बोलायचंय. तर चला आज आपण जाऊया ग्रहित मध्य पद्धतीकडे. कसं सोडवायचं या ग्रहित मध्य पद्धतीला? तर सरळ पद्धतीमध्ये आपण कॉलम किती तयार करतो? 4. तर ग्रहित मध्य पद्धतीमध्ये आपल्याला कॉलम तयार करावे लागणार 5. म्हणून मी याच्या कंसामध्ये लिहून ठेवतो 5. तर आपल्याला या ठिकाणी आता कॉलम किती तयार करायचे? तर 5 कॉलम तयार करायचे. मग पहिल्या कॉलम मध्ये काय लिहायचंय? दैनिक पगार. हा दैनिक पगार. दुसऱ्या कॉलम मध्ये नाव लिहित होतो आपण वर्ग मध्य. दुसऱ्या कॉलम मध्ये नाव लिहित होतो आपण वर्ग मध्य. आता तिसऱ्या कॉलम मध्ये काय नाव लिहायचंय ते नीट आहे का? तिसऱ्या कॉलम मध्ये नाव लिहायचंय DI. DI चं सूत्र आहे XI मायनस A. चौथ्या कॉलम मध्ये नाव लिहायचं कामगाराची संख्या. कामगाराची संख्या ज्याला आपण काय म्हणतो FI असं म्हणत असतो. आणि सगळ्यात शेवटी लिहायचं FI गुणिले DI. असे 5 कॉलम तयार करायचे पोरांनो. हे केलेत आपण 5 कॉलम. पहिल्या कॉलम मध्ये दैनिक पगार, दुसऱ्या कॉलम मध्ये वर्ग मध्य, तिसऱ्या कॉलम मध्ये हा एक नवीन कॉलम ह्यावेळेस वाढलाय आणि चौथा कॉलम आहे कामगाराची संख्या ज्याला आपण FI म्हणतो. आणि सर्वात शेवटच्या कॉलम मध्ये लिहायचं FI DI म्हणजे FI गुणिले DI. कालच्या भागामध्ये आपण FI आणि XI केलं. आता कसे आहेत वर्ग ते लिहून टाका. 200 ते 240 आहे. त्यानंतर 240 ते 280 आहे. नंतर 280 ते 320 आहे. नंतर 320 ते 360 आहे. आणि शेवट आहे 360 ते 400. ओके. आता यांचा आपल्याला वर्गमध्य काढायचा. आता कसा येईल वर्गमध्य किंवा किती येईल वर्गमध्य? 200 आणि 240 यांचा वर्गमध्य कसं काढायचं शिकलेलो आपण. वर्गमध्यचं आपल्याकडे सूत्र होतं. वर्गमध्य बरोबर काय सूत्र होतं? A प्लस B छेदस्थानी 2. मग A ची किंमत किती आहे? 200 प्लस B ची किंमत किती आहे? 240 आणि त्याला भागिले 2 करायचं. यांची बेरीज केली तर ती आली 440 भागिले 2 आणि यांचा भागाकार केला 440 ला 2 ने भाग दिला तर उत्तर आलं 220. मग त्याच पद्धतीने पुढच्या वर्गाचा वर्गमध्य काढून घेऊया. वर्गमध्य बरोबर A अधिक B छेद 2 बरोबर 240 A ची किंमत, B ची किंमत 280 छेदस्थानी 2. मग पुन्हा या दोघांची बेरीज केली तर बेरीज आली 520. पुन्हा त्याला 2 ने भाग दिला तो उत्तर येतं 260. पुन्हा तिसऱ्या वर्गाचा वर्गमध्य काढून घेऊया. स्क्रीन दिसतेय मुलांना? दिसते सर. पहा बरं आता दिसते सर. काय स्क्रीनवर? वर्गमध्य. हा. आता मग पुन्हा काय करूया आपण? वर्गमध्य काय होईल? A अधिक B छेदस्थानी 2. A ची किंमत झाली आता 280 प्लस B ची किंमत झाली 320 छेदस्थानी 2. करायचं कॅल्क्युलेशन. कॅल्क्युलेशन आलं 600 भागिले 2 उत्तर आलं 300. थोडस लक्षात द्यायचं पोरांनो. गॅप कितीचा? 220 आणि 260 मध्ये गॅप कितीचा आहे? 40 चा. 260 आणि 300 मध्ये गॅप कितीचा आहे? 40 चा. मग दरवेळेस करायची गरज नाही, असं गॅप लक्षात ठेवून द्यायचं. याचं उत्तर किती आलं? 220, 260
300. आता याचं उत्तर किती यायला पाहिजे? 340. आणि याचं 340 उत्तर 380. 380. का बरं? कारण गॅप कितीचा आहे? 40चा आहे. ठीक आहे. आता इथं थोडस समजून घ्यायचं बघा. आता DI बरोबर XI मायनस A. आता वर्ग मध्यला आपण XI म्हणतो, बरोबर आहे की नाही? आता A या शब्दाचा अर्थ काय? तर A या शब्दाचा अर्थ होतो ऍझ्युम. ऍझ्युम म्हणजे गृहीत. हा. आता गृहीत धरलेलं एखादं पद लक्षात ठेवायचं. गृहीत धरलेलं. आता पोरांनो यांचा मध्य काय निघाल? आता इथं टोटल नंबर किती आहेत मोजा बरं. 1 2 3 4 5. वर्ग किती? हा, इथं टोटल वर्ग किती आहेत पोरांनो? किती आहेत पोरांनो टोटल वर्ग? तर टोटल वर्ग किती आहेत इथं? 5 आहेत. मग 5 म्हणल्यावर यांचा मधातला वर्ग कोणता? तो गृहीत धरायचा, त्याला ऍझ्युम म्हणायचं. आता वरचा एक सोडला, ठीक आहे, तर खालचा एक सोडला, पुन्हा 260 सोडला तर हा सोडला, म्हणजे याचा अर्थ वर्ग मध्ये कोणता झाला इथला? 300. मग या इथं काय लिहायचं? DI बरोबर XI मायनस 300. म्हणजे गृहीत धरलेला मध्य कोणता आहे तुमचा? तर 300 आहे. मग आता पहिलं कृती पूर्ण करायची. काय आपली पहिली कृती पहा पोरांनो. आता इथं पुढच्या पेजवर जाऊ, रफ मध्ये काम करूया, व्यवस्थित लक्ष द्या. काय करायचं आपल्याला? DI बरोबर XI मायनस A. आता DI ला DI. आता XI ची किंमत काय आहे पहिल्या वर्गासाठी? 220. ही इथं लिहिली 220. आता A ची किंमत किती गृहीत धरली आपण? A ची किंमत 300. आणि अजून एक गोष्ट बोलतो पुढं, 300 यांची वजाबाकी करा. आता 300 मधून 220 गेले 80. मोठ्या संख्येचं चिन्ह द्यावं. मग 300चे चिन्ह किती आलं? -80. आता तसं दुसऱ्यासाठी करायचं. DI बरोबर XI मायनस A. DI ला DI. आता XI ची किंमत किती झाली? 240. बरोबर आहे पहा दुसऱ्या वर्गासाठी, सॉरी 260 आहे. XI ची किंमत किती आहे? 260 मायनस A ची किंमत आपण गृहीत धरली 300. कॅल्क्युलेशन केलं, 260 मधून 300 गेले, खाली उरले 40. मोठ्या संख्येत चिन्ह दिलं मायनस. तिसऱ्या याच्यासाठी केलं, DI बरोबर XI मायनस A. DI ला DI. आता XI ची किंमत किती आली? 300. मायनस A ची सुद्धा किंमत किती आहे? 300. उत्तर आलं 0. पहा बरोबर, तिसऱ्या वर्गासाठी XI ची किंमत 300 आहे का? हो आहे. त्यानंतर पुढच्यासाठी काय होईल मग? DI बरोबर XI मायनस A. आता XI ची किंमत किती आहे? 340. मायनस गृहीत धरलेलं किंवा ऍझ्युम केलेलं पद किती आहे? 300. उत्तर आलं 40. आता लास्ट साठी काढायचं आपल्याला. DI बरोबर XI मायनस A. DI ला DI. XI ची किंमत किती पुढच्या वर्गासाठी? 380. आणि A ची किंमत 300. वजाबाकी केलं तर उत्तर किती आलं? 80. बरोबर आहे का? चला चेक करून घेऊया आता. पहा 340 आणि 380 होतं. आलेलं उत्तर इथं लिहून टाका. -80 -40 00 40 आणि 80. ठीक आहे, 40 आणि 80 लिहून टाकलं. आता कामगाराची संख्या किती आहे पहा? 5. पुढं काय? 10. पुढं किती आहे? 15. त्याच्या पुढं किती आहे? 12. आणि त्याच्या पुढे किती आहे? 8. लिहिलं. मग आता काय करायचं? FI आणि DI चा आपल्याला गुणाकार करायचा. आता FI ची किंमत किती आहे? 5. DI ची किंमत किती आहे? -80. यांचा गुणाकार करा, तर यांचा गुणाकार येणार -400. बरोबर आहे का? 500 करेक्ट. आता पुढच्या वर्गासाठी FI ची किंमत किती आहे? 10. आणि DI ची किंमत -40. दोघांचा गुणाकार करा, पुन्हा उत्तर आलं -400. आता तिसऱ्या वर्गासाठी FI ची किंमत 15 आहे, DI ची किंमत 0 आहे. दोघांचा गुणाकार करा, उत्तर आलं 0 0 0.
आता पुढच्या गणितासाठी एफ आय ची किंमत 12 आहे, डी आय ची किंमत 40 आहे. या दोघांचा गुणाकार करा, यांचा गुणाकार आला 480. आता पुढच्या गणितासाठी एफ आय ची किंमत किती आहे? 8 आहे, डी आय ची किंमत किती आहे? 80 आहे. दोघांचा गुणाकार करा, आलेलं उत्तर लिहून टाका. उत्तर आलं 640. आता इथं मात्र काळजीपूर्वक लक्ष द्यायचं. आधी वजा वजाच्या पदांची बेरीज करून घ्या, नंतर अधिक अधिकच्या पदांची बेरीज करा. आता हे वजा वजा आहेत ना दोघं, या दोघांची चला स्क्रीन दिसते पोरांनो? हॅलो, स्क्रीन दिसतेय का गोपाल? चला ठीक. आता काय करायचं, या वजा 400 आणि वजा 400 या दोघांची बेरीज करायची. रफ मध्ये करूया आपण. इथं किती आली या दोघांची बेरीज? वजा 800. आता या 480 ची आणि 640 या दोघांची बेरीज करा. रफ मध्ये किती येते सांगायचं. तर ती बेरीज येते 1120. आता या दोघांची बेरीज होईल का वजाबाकी होईल पहा एकदा. वजा 800 आणि वजा 1120, तर यांची आता वजाबाकी होईल. 1120 मधून किती मायनस करायचे आपल्याला? 800. किती उत्तर आलं आपलं? 320 उत्तर आलं आपलं. उत्तर किती आलं? 320. तर इथं लिहून टाकायचं आपल्याला. आता इथं काय लिहून टाकायचं? हेच आपलं पहिल्यासारखं समेशन एफ आय आणि इथं लिहायचं समेशन एफ आय डी आय. शांततेत कृती व्यवस्थित करा. समेशन एफ आय डी आय ची किंमत किती आली? 320. आता समेशन एफ आय ची बेरीज करा, किती येते पहा? 50 येते का? 50 लिहिलं. आता पुढच्या पेजवर पहा काय करायचं. ते सगळं कट करून घेतो मी. नाही, हे तुम्हाला ठेवतो लिहायला रफ मध्ये, म्हणजे तुम्हाला समजेल. पुढच्या पेजवर जातो. इथं लिहायचं, येथे काय लिहायचं? समेशन एफ आय डी आय ची किंमत किती आली ते द्या. मला असं वाटतं 320 आलेली आहे. समेशन एफ आय ची किंमत किती आली ते द्या. 50 आलेली आहे. त्यानंतर ए म्हणजे गृहीत धरलेलं पद किती आहे ते पहा. किती गृहीत धरलं होतं पद आठवतंय कोणाला? 300. 300 झालं. तर आधी काय काढून घ्यायचं? आता डी बार काढायचं. याला वाचायचं काय लक्षात ठेवा. असं डोक्यावर जर चिन्ह आलं तर याला अशी, जर डोक्यावर अशी रेष आली तर त्याला कधी पण डी बार म्हणायचं. जसं काल आलं होतं तसं मी याला काय म्हटलो होतो? एक्स बार म्हणलो. आता डी च्या डोक्यावर रेष आली म्हणून त्याला काय म्हणायचं? डी बार. जर यू च्या डोक्यावर रेष आली तर त्याला काय म्हणायचं? यू बार. जर ए च्या डोक्यावर रेष आली तर त्याला काय म्हणायचं? ए बार. मग आता डी बारचं सूत्र काय लक्षात ठेवा. समेशन एफ आय डी आय छेद समेशन एफ आय, हे त्याचं सूत्र आहे. मग आता एफ आय डी आय ची किंमत किती आली आपली? 320. आणि एफ आय ची किंमत किती आली? 50. आता हे शून्य कॅन्सल. किती आलं? 32/5. 5 ने 32 ला भाग द्यायचा. उत्तर येतं मला असं वाटतं 6.4. बरोबर आहे पहा. 5 सख 30, हातचे आले 2, भाग जात नाही म्हणून टिकली लावली, शून्य घेतला, 5 चोक 20, म्हणजे डी बार ची किंमत आली 6.4. आता आपल्याला काय काढायचंय? एक्स बार म्हणजे मध्य काढायचं. काय सूत्र आहे? ए प्लस डी बार असं सूत्र आहे त्याचं. मग आता ए ची किंमत काय आपल्याकडं? 300 प्लस डी बार ची किंमत किती आहे? 6.4. आता हे 300 आणि हे 6.4 या दोघांची बेरीज केली तर उत्तर आलं 306.4. म्हणून दैनिक पगाराचा मध्य 306.4 रुपये आहे. 306.4. आता एक काम करा पोरांनो, गणित सोपं आहे, फक्त ते काय आहे माहितीये का, असं प्रोसेसने असल्यामुळे किचकट जातं. फक्त इथं लक्षात ठेवा. इथं काय लक्षात ठेवायचं तर बाबा ए म्हणजे काय? ए म्हणजे ऍझ्युम. ऍझ्युम म्हणजे गृहीत धरलेलं.
गृहीत धरलेला नंबर कोणता गृहीत धरायचा? बरोबर मधातला गृहीत धरायचा. असा गृहीत एक लक्षात ठेवा बरोबर, गृहीत हा कोणताही नंबर गृहीत धरला असता तर जमला असता. आपण 220, 260, 300, 340, 380 कोणताही नंबर गृहीत धरला तर जमला असता, कारण त्याच्या नावाचाच अर्थ गृहीत. परंतु आपण पुस्तकाच्या पद्धतीने सोडवण्याचा प्रयत्न केला. तर पुस्तकावाल्याने काय केलेलं आहे, बरोबर मधातलं टर्म, मधातलं पद गृहीत धरलेलं आहे. म्हणून आपण तिथं 300 हे पद गृहीत धरलं. आणि कधी लक्षात ठेवायचं, जे पद गृहीत धरलं का त्याचं उत्तर 0 आलं पाहिजे. पहा, गणित लिहून घ्या, नंतर पुन्हा अजून एकदा गणित घेऊ. पोरांनो, रेंज पुन्हा एकदा जाय करतीये, त्याच्यामुळे आपल्याला आधी गृहीत मध्य पद्धत तुम्हाला शिकवता आली पाहिजे. 2-4 गणित झाले पाहिजे, मग तुम्ही घरी पण करू शकता. चालल्यावर आज नेटवर्कचा इतका प्रॉब्लेम आहे की क्लासला फक्त